तर मित्रांनो स्वागत आहे आपलं टेक ऑडिओ मराठीमध्ये. तर आज आपल्याकडे आहे द लेजेंडरी ग्राफिक कार्ड RX 590 जो की 8 GB व्हेरियंटवाला आहे. तर हा मला 10,000 मध्ये पडला होता Flipkartवरून. तर चला याची अनबॉक्सिंग आणि रिव्ह्यू बघूया. तर मित्रांनो ही आपल्याला अशी पॅकिंग भेटलेली होती. तर सगळ्यात पहिले याचा बॉक्स आपण खोलून घेऊया आणि हे मला वाटतं माझं बिल आहे. तर मी याला सगळ्यात पहिले साईडला करून घेतो. तर तुम्ही ग्राफिक कार्डचा बॉक्स बघू शकता जो की Radeon RX 590चा आहे. तर यात आपल्याला 8 GB ची व्ही-रॅम भेटते. 4K सपोर्ट भेटतो आणि Radeon सॉफ्टवेअरचा सपोर्ट आपल्याला याच्यामध्ये भेटतो. आणि त्यानंतर आपण याची बॅक साईड बघून घेऊया. तर बॅक साईडच्या साईडला हे आपल्याला खूप सारे डिस्क्रिप्शन दिलेलं आहे या ग्राफिक कार्डबद्दल की व्ही-सिंक वगैरे आहे. आणि या साईडला पुन्हा 8 GB रॅम आणि 4Kचं लेबलिंग केलं गेलं आहे. आणि वरच्या साईडला बघूया तर वरच्या साईडला जास्त काही नाही. या साईडलाही काही नाही. तर तुम्ही राइट साईडला बघू शकतात RX 590 जो की 8 पिनच्या इंटरफेसमध्ये येतो आणि PCI 16 मध्ये लागतो. तर सगळ्यात पहिले आपण याची अनबॉक्सिंग करून घेऊया आणि अनबॉक्सिंग केल्यानंतर आपला ग्राफिक कार्ड चारी बाजूने फोममध्ये कव्हर आहे, जी की चांगली गोष्ट आहे आणि आपल्याला एक पॉलिथिनमध्ये आपला ग्राफिक कार्ड रॅप करून भेटतोय. तर मी ऑलरेडी याला खोललं होतं म्हणून याचा सील ब्रोक आहे. तर याचं टेन्शन घेऊ नका. तर बॉक्समध्ये अजून बघूया काय असणार. तर मला वाटतं ग्राफिक कार्डशिवाय काहीच नाही. तर कशाला याच्यात आपण टाईम वेस्ट करावा, तर बॉक्स साईडला करू आणि सगळ्यात पहिले आपण ग्राफिक कार्ड बॅगमधून बाहेर काढूया. तर मित्रांनो जसं तुम्हाला माहितीच असेल, की जी RX सीरीज आहे जसं RX 570, RX 580, RX 590 हे लेजेंडरी ग्राफिक कार्ड आहे. 8 GB व्ही-रॅम सोबत येतात आणि 2025 मध्ये सुद्धा मार्केटमध्ये यांनी हल्ला करून ठेवलेला आहे. कारण हे बजेट गेमिंगसाठी वरदान आहे, जो की आपल्याला 1080p 60 हर्ट्झपर्यंत आपल्याला गेमिंग करून देतो आणि याचा लूक मला बेस्ट वाटला आहे. रेड आणि ब्लॅक कॉम्बिनेशन खूप छान दिसत आहे याच्यामध्ये. फॅन मोठे आणि स्मूथ आहेत आणि याचा जो साईज आहे हीटसिंकचा तो पण बऱ्यापैकी मोठा आहे आणि बॅक साईडने सुद्धा तुम्ही लेबलिंग आणि स्टिकर्स वगैरे बघू शकतात. तर ज्या आपल्या कनेक्टिंग पिन्स आहेत त्या कव्हर केल्या गेलेल्या आहेत आणि हा स्लॉट आहे जो आपला PCI 16 मध्ये लागणार. तर याला आपण पुन्हा एकदा कव्हर अप करून घेऊया आणि या साईडला आपण येऊन एकदा पोर्ट्सबद्दल थोडंसं बघूया. तर इकडे आपल्याला DP पोर्ट्स भेटतो. हा पहिलावाला DP पोर्ट आहे आणि त्यानंतर हा HDMI आहे आणि पुन्हा आपल्याला एक DP पोर्ट भेटतो. तर माझ्या हिशोबाने आपल्याला इथे अजून एक HDMI पाहिजे होता. एकतर मग एक DP पोर्ट करून एक HDMI ॲड केला असता तर बरं झालं असतं आणि पोर्टच्या सेफ्टीसाठी मॉइश्चर किंवा डस्ट जाऊन हे खराब होऊ नये म्हणून आपल्याला याला कव्हरिंग पण दिलेली आहे, जी की चांगली गोष्ट आहे. आणि आता आपण बघूया याला पॉवर कनेक्टिंग पिन्स किती आहेत. तर 8 पिन पॉवर कनेक्टर याला लागणार. तर याला फुल परफॉर्मन्समध्ये वर्क करण्यासाठी आपल्याला कमीत कमी 500 वॉटचा एस-एम-पी-एस लागणार. तेव्हाच हा आपल्याला त्याची फुल परफॉर्मन्स देऊ शकतो. आणि इथे पुन्हा तुम्ही स्टिकर्स बघू शकतात, लेबल बघू शकतात. तर मित्रांनो हे रिफर्बिश होऊन येतात, नवीन नसतात. तर मला दिवाळी सेलमध्ये हा Flipkartवर 10,000त भेटला. इतर वेळेस याची प्राईस 15,000 पर्यंत असते. तर मित्रांनो जुना असल्यामुळे याला हलक्यात घेऊ नका. तर हा आज सुद्धा दम ठेवतो, की 4K 60 FPS मध्ये गेम प्ले करून देण्यासाठी. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करा. काही विचारायचं सांगायचं असेल तर कमेंट करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.